परतवाडा ते अंजनगाव सुरजी मृत्यू महामार्ग अखेर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया येईल काहीतरी ज्ञान सुचलं ते ना सध्या तुम्ही जर पाहत असाल तर काही ठिकाणी गतिरोधक टाकल्यात. म्हणजे या ठिकाणी एक गतिरोधक टाकलाय, दुसरा गतिरोधक आपल्या अंजनगाव स्टॉपच्या एकदम त्या प्रॉपर त्या रोडवर टाकलाय. तर या रोडला गेल्या कालखंडात एवढे काही भयानक अपघात झाले की 13-14 महिन्यात अधिकृत जो पोलीस स्टेशनचा आकडा आहे तो 17 ते 18 जण त्यात एक्सपायर झाले. याच्यात म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त आले. या रस्त्यासाठी, या गतिरोधकासाठी सामाजिक कार्यकर्ते आमचे प्यारलालजी प्रजापती, रुग्णसेवक खरा रुग्णसेवक शुभम खेरडे, याशिवाय काही प्रसार माध्यमाच्या भूमिका होत्या. त्यात गावरान 90ने बी लय मोठा पाठपुरावा केला. अखेर येणे या ठिकाणी गतिरोधक टाकणं चालू केले. हे गतिरोधकाची बातमी आपण करू, पण तत्पूर्वी की नाही पंचायत समितीच्या एकूण हा मुख्य रस्त्यावर येणारा हा पाईप, हा जो पाईप आहे की नाही हा एकदम भैरच निघाला या ठिकाणी. पहा, याचा काहीतरी करा बा हातोहातच, नाही तर याच्यावर की नाही ज्या गाड्या आहेत त्या गाड्या लोकांच्या स्लिप होत राहा. एकदम वरच्या वर असा एकदम ठोकळ असा रस्ता आहे. तर या साऱ्या प्रकरणावर जे सामाजिक कार्यकर्ते प्यारलाल प्रजापती याची काय प्रतिक्रिया आहे ते आपण पहिल्यांदा ऐकून घेऊ. नमस्कार, प्यारलाल प्रजापती. आपलं जे हा नॅशनल अकोला अंजनगाव परतवाडा रोड आहे, ह्या रोडने भरपूर या 2025 मध्ये ॲक्सिडेंट झाले. त्या ॲक्सिडेंटमुळं त्या रोडचं नाव मृत्यू महामार्ग पडलं होतं. परंतु एक माझा मित्र आहे शुभम खेरडे म्हणून, आणि कुठं पण ॲक्सिडेंट झालं की फोन आले की आमचं कामच आहे, ॲक्सिडेंट कोणाचंही असू द्या त्याला उचलून त्याला दवाखान्यात नेणं. परंतु आम्ही खूप प्रयत्न केले, पत्रकार बंधू आमचे सर्व आणि मित्रपरिवार म्हणजे सर्व गावकरी मंडळी यांनी ब्रेकरची मागणी केली होती. आम्ही स्पीड ब्रेकर लावण्यात यावे जेणेकरून मृत्यू कमी होतील, ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. बऱ्याचशा ठिकाणी रोडवर गड्डे पडलेले आहे आणि ब्रेकर बसवलेले पाहिजे. बऱ्याचशा गावावर दोन्ही साईडनं अतिक्रमण झालेलं आहे. याची आमची मागणी आज ते कुठंतरी उद्यापासून ते ब्रेकरचं काम चालू झालेलं आहे, म्हणजे काम स्टार्ट झालेलं आहे. त्यामुळं हे आमचे ढेपे साहेब झाले, वानखडे साहेब झाले, आणि कुठेही ॲक्सिडेंट झाला की प्रवीण भाऊ झाले, नरेंद्र भाऊ झाले, सर्वच पत्रकार मंडळी यांनी खूप म्हणजे प्रयत्न केला आणि सर्वांनी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. आज कुठंतरी ब्रेकरचं काम चालू झालेलं आहे, त्यामुळं खूप खूप धन्यवाद. तर माझ्यासोबत रुग्णसेवक रुग्णवाहिका चालक असणारे शुभम दादा खेरडे. शुभम दादा, आता जर आपण सध्या पाहिलं तर गतिरोधक टाकणं चालू आहे, पण तरी तुम्हाला अजून काय वाटतं की काय नेमकं याच्यावर व्हायला पाहिजे? सगळ्यात पहिले तुमचं आभार सगळ्या पत्रकार लोकांचं, कारण की तुमच्या पत्रकार लोकांनी हा विषय मुद्दा पकडून ठेवला होता म्हणून तो विषय झालेला आहे. जर आमदार साहेबांनी पाठपुरावा केला, मिटिंग घेतली, त्याच्यानंतर सगळे गाववासियांना यश मिळालं. पण आता काय ना चालू झाला, आता सध्या आपल्याला सांगू शकत का किती आता होणार आहेत. सध्या इथं 2-3 चालू झाले आहेत. आज अधुरं राहिलेले काम चालू होणार आहे, पण काही कारण तर झाले, चैन ते डोळे खुलले तेव्हा आता आज तिथं चालू झाला. आणि जे जे प्रॉब्लेम आहेत ते आज ना उद्या चालू होणार आहे. साहेब संग बोललो मी काल, काही लाईट बंद आहेत, ह्या विषय आहेत, अजून 2-3 विषय आहेत. तर म्हणे एक होणार आहे म्हणे, तुम्ही जरा शांततेतून घ्या, दम धरा म्हणे, या होणार आहे म्हणे काम. तुम्ही एकदम म्हणसाल म्हणे आजच करा तर नाही होणार म्हणे, आम्हाला एक मुद्दा करावा लागेल म्हणे. तर त्यांचं काल बोलणं झालं होतं असा विषय. पण ठीक आहे. आता शुभम दादा, आपण ह्या ठिकाणी हा म्हणजे गतिरोधक किंवा काही प्रतिबंधित योजना करतात, पण असं वाटत नाही काय की एखादं या रोडवर जितके मोठे जीव गेले याच्यासाठी एखादं काहीतरी मृत्यू शांती आपल्याला काहीतरी, म्हणजे मी अंधश्रद्धा नाही म्हणत, पण या गोष्टीला कुठतरी महत्व द्यावं लागते. नाही, आता जे आपण जे प्रजापती काका आहेत, असे जे लोक आहेत ठराविक अमोल भाऊ आहे, तिकडे आपला सारंग सिजड आहे, असे जे लोक आहेत त्याच्या मध्यमध्ये लोकांना कळून आपल्याला काही ना काही करावंच लागेल. काऊन की एवढे घातक झाले आहेत, ह्या रोड एवढा घातक झाला आहे का जीवच गेले आहेत. आता तुम्हाला माहित आहे, आता आम्हाला आम्ही गाडी चालवतो, आम्हाला सगळं माहित आहे, पण आपल्याला तिच्यावर काही ना काही करावंच लागेल. काऊन की पूजा केल्यानं कदा शांतता होईल, तेवढ्याने जीव वाचतील लोकांचे. लोकांचा अंधश्रद्धा असो, लोकांना काय वाटते ते करावं, पण आपल्याला करावं लागेल असं मला वाटते. प्यारलालजी प्रजापती काय बोलले तुम्ही ऐकलं, पण या साऱ्या प्रकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते प्यारलाल प्रजापती झाले, तर आमचे प्रसार माध्यमाचे लोक झाले, याशिवाय शुभमदादा खेरडे आले, रुग्ण साहेब, आणि याच्यात महत्वपूर्ण जे कागदोपत्री प्रशासकीय भूमिका केली सन्माननीय मेळघाटचे आमदार केवलरामजी काळे यानं काय प्रतिक्रिया दिली ते आपण जाणून घेऊ.
तर माझ्यासोबत मेळघाटचे सन्माननीय आमदार केवलरामजी काळेत भैया, ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर किती जीव गेले त्या रस्त्यावर, आणि काल शेवटी NH जे आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यानं त्या ठिकाणी आता गतिरोधक ब्रेकर बसवून चालू केले. कोणत्या प्रकारचं संपूर्ण जो प्रकरणाचा पाठपुरावा केलाय, नागरिकांना तुमचं कोणत्या प्रकारचं सध्या आव्हान आहे? परतवाडा ते अंजनगाव जे रोड आहेत ते नॅशनल हायवे रोड आहे आणि हा रोड सावळी दादोरापासून ते पथोडपर्यंत हा माझ्या मेळघाट मतदारसंघामध्ये येते. आणि ह्या रोडमध्ये बरेचशे दुर्घटना झालेल्या आहेत, ऍक्सिडेंट झाले आहेत आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक दगावले गेलेत आणि 2-3 ऍक्सिडेंट माझ्या नजरेसमोर झालेला आहे. निश्चितपणे या रोडवर काहीतरी तांत्रिक अडचण आहेत. त्या तांत्रिक अडचण दुरुस्त झाला पाहिजे म्हणून मी नॅशनल हायवेच्या इंजिनियर सोबत आता बैठक घेतली आणि लोकांच्या त्या मतदारसंघामधला ते लोकांचा जीव गेलेला आहे आणि लोकांचा रोष होता की आज रोडमध्ये काहीतरी स्पीड ब्रेकर वगैरे लावावे असं त्यांच्या मागणी होती. मी तात्काळ या इंजिनियर सोबत बैठक लावली आणि बैठक सोबत त्यांना या रोडवर काय उपाययोजना कराव्या, ऍक्सिडेंट होऊ नये पण काय उपाय कराव्या म्हणून त्यांना सूचना दिल्या. तर त्याने ते स्पीड ब्रेकर लावायचं सांगितलं आहे. मला वाटतं त्याने काल परवा स्पीड ब्रेकरचं काम केलेलं आहे. पण त्या स्पीड ब्रेकर मध्ये तर हा उपाय नाही आहे. पण चांगल्या पद्धतीनं चांगल्या टेक्निक प्रमाणे त्यांना ऍक्सिडेंट झाला नाही पाहिजे, पण हा रोड चांगला झाला पाहिजे आणि ऍक्सिडेंट झाला नाही पाहिजे. आणि तसेच परतवाडीचा बैरम हा रस्ता पण तसंच आहे. इथं पण बरेचसे आता यात्रा सुरू आहे, यात्रेच्या दरम्यान बरेचसे ऍक्सिडेंट झालेले आहेत. त्याचे काही लोक दगावले गेले, काली 2 जण तिथे दगावले गेले आहेत. तर या रोडवर पण तसंच पद्धतीनं तांत्रिक अडचणी आहेत ते दूर होण्यावर चांगला उपाययोजना करून त्या रोड चांगला दुरुस्त करण्यात यावा आणि काहीतरी उपाययोजना करून त्याचा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून त्यांना सूचना देण्यात यावा. भैया, एक तर आपण सध्या आता गतिरोधक बसवला, पण गतिरोधक हा परमनंट सोल्युशन नाही. जे लोक त्या रस्त्याने प्रवास करतात त्याला कोणतं तुमचं विनंती आहे किंवा कोणता त्याला सल्ला आहे? हा स्पीड ब्रेकर हा कायमस्वरूपी उपाय नाही आहे, पण काहीतरी त्यांच्या इंजिनिअरिंगच्या हिशोबानं त्यांनी काहीतरी टेक्निक पद्धतीनं चांगला म्हणजे नेहमी कायम पद्धतीनं कायमस्वरूपी म्हणजे उपाययोजना कराव्या असं मी त्यांना सूचना देणार आहोत. आणि जे नागरिक त्या रस्त्याने जातात त्याला कोणता सल्ला आहे काय? त्यांना हे सूचना आहे की जे नियमाप्रमाणे आपण त्या साईडने चालावं, त्या हिशोबाने आपण चालावं आणि जसे स्पीड त्या रोडच्या नियमानं आपण चालावं असं माझी विनंती आहे. एकूण साऱ्याच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. आता देर आहे दुरुस्त आहे हा महत्वाचा विषय या ठिकाणी. सध्या आता गतिरोधकाचं काम म्हणजे युद्ध पातळीवर चालू असेल. पण शुभम दादांनी एक बोलताना गोष्ट सांगितली की हा प्रतिबंधात्मक उपाय करता, पण यासाठी एखादी जर काहीतरी मृत्यू शांती जर काहीतरी एखादी पूजा जर केली त्याचा काहीतरी फायदा होऊ शकते. सोबत केवलरामजींनी सांगितलं की बा गतिरोधक हा परमनंट सोल्युशन नाही, याच्यावर काहीतरी तांत्रिक विचार करून याचा पुढचा कार्यक्रम व्हायला पाहिजे. तर या येणाऱ्या कालखंडाच्या समजा जो आपण उपक्रम राबवताय, तुम्हाला जर या आमच्या उपक्रमात जर सहभागी होत असेल तर गावरान मेंढीचा खाली नंबर दिला आहे, त्याच्यावर एकदा फोन लावा. आणि अंजनगाव सुरजी परतवाडा मृत्यू महामार्गाच्या असणाऱ्या या जे आतापर्यंत जीव गेले त्या जीवाले शांती कशी भेटेल यासाठी आपण कधी प्रयत्न करू. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,